हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मी श्रद्धा स्वागत करते आणि आज माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण अंकिता. हॅलो, हाय, हॅलो, नमस्कार. मी अंकिता. वा, आज आपण वेगळी सुरुवात केली आहे. आज तुम्ही सुरुवात केली आहे आणि हे हो, छान वाटतंय. त्यामुळे आपण हे जास्त वेळा करत राहू आणखी पुढे. नक्कीच, नक्कीच. तर श्रद्धाताई, आपण गेल्या 3 भागांपासून सतत म्हणतोय की तुमच्या मनाला सर्दी झाली आहे का? तुमचं मन आजारी आहे का? तुम्हाला मदतीची गरज आहे का? आणि ह्या सगळ्या प्रक्रिया, ह्याच्यातनं बाहेर येण्याची सगळी प्रक्रिया सांगताना तुम्ही एक मुद्दा मांडला होता की काउन्सिलिंग असो किंवा सायकोथेरपी असो, ही प्रक्रिया एका पॉइंट नंतर थांबणारी आहे. बरोबर? बरोबर. पण मग प्रॉब्लेम्स तर आपल्याला सततच येणार आहेत. हो, म्हणजे ती प्रक्रिया थांबली म्हणून सगळं आपल्या आयुष्यातलं सॉल्व्ह झालं असं तर होत नसतं. नाही. नव्या 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 नव्याने समस्या काहीतरी. येत असतात. हो, पण मग या सगळ्याचा सायकोथेरपी असो किंवा काउन्सिलिंग असो, ह्याचा अल्टिमेट गोल काय आहे? ओके. आता सायकोथेरपीमध्ये जे काही स्किल शिकवले जातात, हम्म. ते युजुअली जसे आपण आपले सॉफ्ट स्किल म्हणतो तसेच आहेत, की ओके. आपल्या आयुष्यात होणारे गोंधळ कसे सांभाळायचे हम्म. हे शिकवणारी ती पद्धत आहे. पण मग या सगळ्यांचा अल्टिमेट गोल सायकॉलॉजीचा म्हणूया, सायकोथेरपीचा म्हणण्यापेक्षा हा, आणखी वाईडर असू शकतो हां, तो हां. करेक्ट. तर तो माणसाला, मनाला आनंद मिळेल अशा परिस्थिती निर्माण करता येणं. ओके. कारण हे सगळं आपल्यावर असतं. हम्म. म्हणजे आपण आनंद घ्यायचा असतो, तो आजूबाजूला असतो. मग ओके. ते हा, आपल्यामध्ये आहे, की आपण काय घेतो. बरोबर. म्हणून मी असं म्हणते, की मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचा किंवा मानसशास्त्राच्या माध्यमातून इतरांना मदत करताना आम्हा सगळ्यांचा हाच गोल असतो, की माणसाला आनंदाने आणि समाधानाने जगता यावं. ओके. आता हे तुमच्या बाजूनं झालं हं. की तुम्ही समोरच्या क्लायंटशी जेव्हा डील करता तेव्हा तुमचं गोल काय असतं. मी जेव्हा सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाते ते संपल्यानंतर सुद्धा माझं अल्टिमेट गोल काय असलं पाहिजे. हां. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. अर्थात. पण आता आपण एक सर्वसाधारण बघूया. तर हं. आपल्या सगळ्यांचं गोल काय असावं? तर मी माझ्यावर प्रेम करावं ओके. आणि या सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला ते शिकायचं आहे. पण मग हा एक मोठा प्रश्न असतो की स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं? एक्झॅक्टली. मी आता तिथेच येणार होते की हां. नक्की काय नक्की करायचं. काय करायचं? आता मला जर गोड खायला आवडत असेल, तर मी रोज गोड खाणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आहे का? नाही. हो. म्हणजे सकाळी उठायला नाही आवडत, तर मग झोपून राहणं म्हणजे स्वतःवर प्रेम आहे का? नाही. ओके. हा मला टोमणा नाहीये असं मी नाही, नाही, नाही. असं काही नाही. मी मला म्हणतेय तुला नाही. तर असं आपल्याला प्रत्येकाला वेगळं-वेगळं काहीतरी आपलं स्वतःवरचं प्रेम असतं. हां. पण आता आपण बघूया, की आपल्या मनस्वास्थ्य कायम राखण्यासाठी किंवा ते असं सुदृढ राखण्यासाठी त्या दृष्टिकोनातून स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय करायचं? आता मी तुला एक उदाहरण देते. सपोज तुझ्या घरामध्ये कोणीतरी आहे. ती एक व्यक्ती आहे, की ती म्हणते, "मला चहा गरमच हवा." हां. आणि आणखीन एक व्यक्ती आहे जी म्हणते, "चालतो मला कसाही." ओके. मग काय होतं, जो कोणी व्यक्ती तुम्हाला म्हणतो, की नाही मला गरमच चहा हवा, तर तुम्ही सगळे घरातली माणसं इतर त्या माणसाचं ते पूर्ण करण्यासाठी धडपडतात. नको बाबा, त्याला ना थंड चहा दिला, की तो माणूस उचकतो, चिडतो, त्याचा मूड जातो. हां. मग आपण काय करतो, तर त्याची ती डिझायर फुलफिल करण्यासाठी आपण पण प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर त्या माणसाने इनडायरेक्टली तुम्हाला दाखवलंय, की माझं गरम चहावर प्रेम आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे. आणि मग त्याला तुम्ही पण मदत करता. याच्या विरुद्ध आता आपण कसाही चहा चालणारी व्यक्ती बघू. कधी-कधी असं पण घडतं, गरम चहा पिणारी जी व्यक्ती आहे, ती जर घरात आली आणि तिच्यासाठी चहा तयार नसेल, तरी आपण दुसऱ्या कोणासाठी तरी केलेला त्याच्यासमोर ठेवतो. हो. आणि ही जी आलेली आहे कसाही चहा चालणारी व्यक्ती, त्याला म्हणतो तू थांब. कळतंय? म्हणजे इथं काय तर प्राथमिकता, बरोबर. प्रायोरिटी. आता इथे आणखीन एक बाउंडरी लाईन आहे हां. की स्वतःला प्राथमिकता द्यायची, पण त्याचा अर्थ हा नव्हे की तिकडे खूप स्वार्थीपणा येईल. हां. करेक्ट. ही म्हणजे फारच धूसर रेषा आहे खरं सांगायचं तर, नाही का? मला असं वाटतं की प्रत्येकाने आपण इतरांशी वागताना आपल्या वागण्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाहीये ह्याची काळजी घेत स्वतःवर प्रेम करावं. म्हणजे नुसतं प्रेम करावं नाही, तर स्वतःवर प्रेम करताना इतरांवर अन्याय होणार नाही, हे वर्तन म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आहे. आता आपल्याकडे बघ, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला सगळ्यांना अगदी लहानपणापासून हे शिकवलं जातं, की तुम्हाला तहान लागली असेल, तुम्ही पाणी पीत असाल, तरी सुद्धा इतरांना अगोदर विचारा आणि त्यांना पाणी द्या आणि मग तुम्ही प्या. बरोबर. पण
या सगळ्या आदर्श गोष्टी आहेत ह्या पाळल्याच पाहिजे. हम्म, पण याचा अर्थ दोन्हीही ध्रुव कळले पाहिजे. Correct. जसा मी एक सांगितला की दुसऱ्यांवर अन्याय होणार नाही हे बघणं, हम्म. पण त्याच वेळेला स्वतःवर अन्याय करणं म्हणजे पण असं नाही ना चालणार. करेक्ट करेक्ट जसं आपण विमानातून प्रवास करताना आपल्याला काय सांगतात की पहिल्यांदा तुम्ही ऑक्सिजन मास्क लावा. तुम्ही जगलात तर तुम्ही इतरांना मदत करू शकाल. बरोबर. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करताना किंवा मानस विकार जे आहेत त्याच्या बाबतीत बोलताना पण असंच आहे. बघ, युजली काय केलं जातं, 3 भागांमध्ये माणसांना डिवाइड केलं जातं ओके. मानसशास्त्रामध्ये. एक सामान्य, हम्म. दुसरे असामान्य हा. आणि तिसरं असतं ते अपसामान्य. अपसामान्य हा, म्हणजे आता आपण तो बऱ्याच जणांनी शाळेत शिकलेला, कॉलेजमध्ये शिकलेला असेल तो बेल कर्व शेप. आपण मंदिरातली घंटी असं म्हणूया. म्हणजे ओके. तर ती कशी असते, उलटा यू आकाराची, बरोबर. पण तिचे जे काठ असतात ते सरळ असतात. हा. बरोबर. त्याच्या मधल्या भागात म्हणजे तो जो यू असतो ना उलटा, हो. त्याच्यामध्ये जे सगळे कोणी येतात ते सामान्य. म्हणजे ओके. मग सामान्य माणसांची संख्या जास्त असते. करेक्ट. मग आता त्याचा एक ध्रुव आहे तो असामान्य. हम्म. म्हणजे आता आपण बुद्धीच्या बाबतीत बघू. ऍव्हरेज बुद्धी असणारी माणसं मधली, बरोबर. खूप हुशार असणारी असामान्य, हा, हा. सामान्यांमध्ये अतिशय असलेली अशी ती. ओके. आणि दुसरं टोक असतं ते आहे अपसामान्य. हम्म. अपसामान्य म्हणजे जी नॉर्मल पेक्षा पण कमी परफॉर्म करणारी आहे, ओके. सामान्यांपेक्षा कमी कामगिरी करू शकणारी. हम्म. हे प्रत्येक क्षेत्रात लागू होतं. बरोबर. मग मी जे म्हणतेय स्वतःवर प्रेम करा, तिथे ही घंटा लक्षात ठेवा. हम्म. नेहमी मध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. तुमचं मगाचं विमानाचं उदाहरण होतं ते आता मला आठवलं हम्म. की जर मला त्रास होतोय हम्म. तर कदाचित मी कमी लोकांना मदत करू शकेन. हो. वेळात जर मी व्यवस्थित ऑक्सिजन मास्क लावलाय आणि मला श्वासोश्वास व्यवस्थित घेता येतोय हम्म. तर मी ज्यांना मदत करू शकते त्यांची संख्या कदाचित वाढेल. बरोबर, अगदी बरोबर. म्हणूनच तर हे असं हम्म. सांगितलं जातं. बरोबर. करेक्ट. म्हणूनच नेहमी स्वतःचा विचार करावा. परत मी त्याच्या दोन्ही बाउंड्रीज सांगितल्या. स्वतःचा विचार करणं, स्वतःला प्राधान्य देणं, पण ते कुठे, हे पण सांगितलं. आता स्वतःवर प्रेम का करायचं हे बघ. आता तुझ्याकडे टिफिन आहे. ओके. तर त्या टिफिनमध्ये सपोज 2 पोळ्या आहेत. हा. तुझ्याकडे 2 पोळ्या असतील तरच तू मला त्यातली एक देऊ शकणार आहेस. बरोबर. तुझ्याकडे टिफिनच नसेल तर तू मला पोळ्या देणार आहेस का? हेच तत्वज्ञान इथे लागू होतं की जी वस्तू माझ्याकडे उपलब्ध आहे तीच मी इतरांना देऊ शकते. मग जर मला इतरांना आनंद द्यायचा असेल, आनंद वगैरे ह्या शब्दात पण नको जाऊया आपण, इतरांना बरं वाटेल असं मला काहीतरी करायचं असेल तर मी अगोदर बऱ्या स्थितीत असली पाहिजे. करेक्ट. म्हणून स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे. आणि स्वतःवर प्रेम असेल ना तर मग माणसाला स्वतःच्या वीकनेस काय आहेत आणि स्ट्रेंथ काय आहेत हे त्या माणसाला व्यवस्थित कळत असतं. ओके. म्हणून माणसानी स्वतःवर प्रेम करायला हवं. आपण जो भिडस्तपणा, बुजरेपणा हा जो म्हणतो तो कमी करून, म्हणजे कधी कधी आपल्याला बघ, एखाद्याने मला काम सांगितलं, मला ते जमणारं नाहीये पण मी नाही कसं म्हणू, म्हणून मग आपण काय करतो तर मी जमेल तसं करते. मग काय होतं की तुमच्यामध्ये ती प्रतिभा, प्रज्ञा नाहीच आहे, मग तुम्हाला ते काम येतच नाही. आणि मग समोरच्या माणसाने ज्याने तुम्हाला काम सांगितलंय त्याला ते तुम्ही केलेलं काम आवडतच नाही, ती व्यक्ती नाराजच होणार आहे. मग त्यापेक्षा तुम्ही तोंड उघडून सांगायचा प्रयत्न तरी करा की मला हे जमण्यासारखं नाहीये, दुसरं काहीतरी असेल तर सांग, मी करते. कळलं? म्हणजे नको म्हणायला शिकणं हे पण स्वतःवर प्रेम करणं आहे. आणि हे कधी करू शकता, तुम्हाला तुम्ही काय करू शकता आणि काय नाही हे कळलेलं असेल तर. करेक्ट. हे सगळं ऐकून मला काय आठवतं माहितीये, जब वी मेट मधली गीत, मैं अपनी फेवरेट हूँ. येस. पण मग तो झोन बरोबर आहे. मी म्हणाले परत ना, त्या तुम्ही बेल शेप कर्व मध्ये ठेवलं आणि त्या सामान्य झोन मध्ये तुम्ही राहिलात तरच. आता मैं अपनी फेवरेट हूँ. करेक्ट. म्हणजे काय, तिला हे माहितीये की आपण बडबड्या आहोत, आपण कधी कधी लोकांना खूप त्रास होईल इतकं बोलतो, इरिटेट करतो. पण तिने ते एक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारणं म्हणजे पण स्वतःवर प्रेम करणं आहे. बरोबर. श्रद्धाताई, आजच्या आपल्या स्वतःवर प्रेम करण्याच्या या प्रवासातला शेवटचा प्रश्न विचारते की आतापर्यंत आपण जे बोललो ते सगळं हायपोथेटिकल लेव्हलला आहे, पण का करायचं, कसं करायचं ह्याच्याबद्दलच्या चर्चेतनं आपण काही बुलेट पॉईंट सांगू शकतो का? माझं जरा बुलेट पॉईंट्सवर प्रेम आहे, कारण मग ते माझ्या डोळ्यासमोर राहतात आणि मग ते मला असे 1, 2, 3, 4 असे दिसत राहतात की काय करायचं, स्वतःवर प्रेम करायला कसं शिकायचं. रादर आपण आता समराईज करूया येस की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे जिथे जमेल तिथे विवेकी पद्धतीने स्वतःला प्राधान्य देणं.
म्हणजे विवेकी पद्धतीने हे फार महत्वाचं आहे. हा हा. मला काय जमू शकतं, काय जमू शकत नाही हे समजून घेणं आणि ते समजल्यानंतर त्याच्यानुसार समोरच्यांशी वर्तन करणं. म्हणजे हम्म. जमत नसलेल्या गोष्टी नाही म्हणून सांगणं किंवा उगाचच सगळे म्हणतायत म्हणून करणं करेक्ट. हे टाळायचं असतं. हा, आणि आता आणखीन एक, हा. जेव्हा तुम्हाला कोणीतरी सांगतं की तुमच्यामध्ये हे जे आहे ना ते दुसऱ्यांना त्रासदायक आहे, हम्म. तेव्हा खरोखर थांबून एकट्यात, तो माणूस म्हणाला म्हणून नाही, ओके. तर खरोखर अलर्ट होणं की खरंच माझ्यामुळे, माझ्या या वागण्यामुळे किंवा या गुणामुळे इतरांना खरंच कितपत त्रास होतो याचा पण विचार करणं. म्हणजे ओके. नेहमी स्वतःवर प्रेम करताना फक्त स्वतःचंच नाही, तर आपण ज्या समाजात मिसळणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे पण पाहणं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. सिद्धताई, आजच्या भागाचा समप करताना मला खूप गोष्टी नव्याने कळल्यासारख्या, रादर त्या माहिती असतात, पण त्याचं आर्टिक्युलेशन जे असतं ना, हा. ते मांडणं हा, समोर, हा. ह्या खूप गोष्टी मला नव्याने कळल्या आहेत असं मला वाटतंय. थोडासा कदाचित स्वतःवर प्रेम करायच्या दिशेने एक पाऊल मी पुढे टाकलंय किंवा टाकायचा प्रयत्न करतेय असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या श्रोत्यांनाही सांगूया की आपल्याला शिकवलेलं असतं की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काहीतरी निगेटिव्ह आहे किंवा तुम्ही सेल्फ ऑब्सेशनकडे जाताय किंवा तुम्ही स्वार्थीपणाने विचार करताय, पण ते तसं नाहीये. ॲज फार एज त्याला एक रॅशनॅलिटीची चौकट आपण देतोय, स्वतःवर प्रेम करता आलंच पाहिजे. त्यामुळे आपण आधीच्या भागांच्या शेवटी असं म्हणायचो की आनंदी राहा. आज आपण थोडंसं ट्विक करूया आणि म्हणूया की स्वतःवर प्रेम करत करा. राहा. आणि माझ्या मनारेचे सगळे पुढचे भाग आवर्जून ऐका, या आधीचेही ऐका, कारण आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची, तुमच्या प्रवासांची, त्याच्यातून आम्हाला काय शिकायला मिळतंय ह्या सगळ्याची खूप खूप वाट बघतोय. आजचा भाग इथे थांबवूया आणि पुन्हा एकदा सांगूया, विवेकी पद्धतीने स्वतःवर मनपूत प्रेम करा. नमस्कार. नमस्कार.